ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 8वा प्रचित निरूपण नाम श्रीराम समर्थ। ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहेल ते शहाणे, एरे वेडे दैन्यवाने प्रचिती विन। श्री समर्थ म्हणतात की आता प्रचितीची लक्षणे ऐका। जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तो शहाणा समजावा, आणि जे कोणी प्रचिती घेत नाहीत ते वेडे आणि दैन्यवाने समजावेत। नाना रत्ने नाना नानी, परीक्षण न घेता हानी, प्रचित न येता निरूपणी बैसोच नये। श्री समर्थ म्हणतात की नाना रत्ने आणि नाना नानी त्यांची परीक्षा न करता जर घेतली तर नुकसान ठरलेलेच आहे। तसेच ज्या निरूपणातून स्वानुभव प्रकट होत नाही ते निरूपणच ऐकायला बसू नये। सुरंग शस्त्र दमून पाहिले, बरे पाहता प्रचितीस आले, तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी। श्री समर्थ म्हणतात की घोडा व शस्त्र यांना आधी अजमावून पाहिले पाहिजे। बरे आहे अशी प्रचिती आल्यानंतर मग ते जाणत्या पुरुषाने खरेदी केली पाहिजे। बीज उगवलेसे पाहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचित आली ऐकावे निरूपण। श्री समर्थ म्हणतात की बीज उगवेल हे आधी पाहावे, मग द्रव्य देऊनच ते खरेदी करावे। तसेच प्रकार वक्ता जे निरूपण करतो त्याची प्रचिती आली तरच त्याचे निरूपण ऐकावे। देही आरोग्यता झाली ऐसी जना प्रचित आली, तरी मग अगत्य घेतली पाहिजे मात्रा। श्री समर्थ म्हणतात की एखाद्या औषधाने रोग्याला बरे वाटून आरोग्यप्राप्ती झाली अशी लोकांना प्रचिती आली असेल तरच ती मात्रा किंवा औषध अगत्याने घ्यावी। प्रचितीने औषध घेणे, तरी मग धडच विघडणे, अनुमान जे कार्य करणे त्याची मूर्खपण। श्री समर्थ ते सांगतात की एखाद्या औषधाचा कुणालाही अनुभव नसता ते घेणे म्हणजे केवळ चांगली प्रकृती बिघडवून घेणे। कुठलेही कार्य केवळ अनुमानाने करणे म्हणजे मूर्खपणाच होय। प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले, तरी मग जाणावे ठकिले देखता देखता। श्री समर्थ ते सांगतात की काही लोक किमयेने तांब्याचे किंवा लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याची प्रचिती न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सोने करायला सांगणे म्हणजे बघता बघता फसवले जाणे। शोधून पाहिल्याविन काहीतरी एक कारण, होणार नाही निर्वाण प्राणास घडे। श्री समर्थ म्हणतात की कोणतीही गोष्ट पारखल्याशिवाय केली कारणी लागत नाही, मात्र प्राणावर बेतण्याची शक्यता असते। समर्थ या ठिकाणी सांगतात की पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणी लागत नाही, मात्र ती प्राणावर बेतण्याची शक्यता असते। म्हणून अनुमानाचे कार्य भल्याने कदापि करू नये, उपाय पाहता अपाये नेमस्त घडे। श्री समर्थ म्हणतात की म्हणून चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करू नये।
अनुभव न घेता कार्य केल्याने उपायाच्या ऐवजी अपायाच घडतो. पाण्यातील म्हैसीची साठी करणे हे बुद्धीची खोटी, शोधल्याविन हिमपुटी होणे घडे. समर्थ म्हणतात की पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणे म्हणजे मूर्खपणा होय. नीट तपास न करता खरेदी केल्याने शेवटी कष्टी व्हावे लागते. विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकले, मैदे मैदावे केले तरी शोधले पाहिजे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतले असे कोणी कधी ऐकले आहे का? कपटी माणसाने कपट केले तर ती आधी जाणून घेतले पाहिजे. शोधल्याविन अन्नवस्त्र घेणे तेने प्राणास मुकणे, लटिक्याचा विश्वास धरणे हेची मूर्खपण. श्री समर्थ म्हणतात की नीट चौकशी न करता अन्नवस्त्र घेतल्याने प्राणास मुकण्याची पाळी येते. खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाच होय. संगती चोराची धरिता घात होईल तत्वता, ठकोसीन तरी शोधिता ठाई पडे. श्री समर्थ म्हणतात की चोराची संगती धरली तर निश्चितच घात होतो. नीट शोध घेतला तर कोण लबाड आहे हे कळून येईल. गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पहावे. श्री समर्थ म्हणतात की खोटी नाणी करणारे तांब्याचे सोने करणारे, तसेच खरी पण अधिकाराशिवाय नाणी करणारे या प्रकारे फसवणूक करणारे शोधून काढले पाहिजेत. दिवाळखोराचा मांड पाहता वैभव दिसे उदंड, परी अवघे थोतांड भंड पुढे. श्री समर्थ ते सांगतात की दिवाळखोराचा पसारा पाहिला की तिथे उदंड वैभव दृष्टीस पडते, पण वास्तविक ते थोतांड असते आणि पुढे फजितीही ठरलेलीच असते. तैसे प्रचितीविन ज्ञान तेथे नाही समाधान, करून बहुतांचा अनुमान अन्नित झाले. श्री समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे स्वानुभव नसता ज्ञान सांगणे म्हणजे थोतांडच समजावे. त्या व्यक्तीकडून खरे समाधान मिळत नाही, पण स्वतःच अनुभव नसता अनुमानाने ज्ञान सांगून तो अनेक जणाचे अनहित मात्र करतो. यंत्र मंत्र उपदेसेले नेनते प्राणिते गोविले, जैसे झाकून मारले दुखनाईत. श्री समर्थ म्हणतात की अनुभव नसताना मंत्र यंत्रादीचा उपदेश करून अज्ञानी लोकांना ते फसवतात. एखाद्या दुखणेकऱ्याला झाकून ठेवून नंतर मागावे तसाच प्रकार होतो. वैद्य पाहिला परी कच्चा तरी प्राण गेला पोराचा, येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. श्री समर्थ ते सांगतात की एखाद्याचा मुलगा आजारी असता त्याने औषधोपचार करण्यासाठी वैद्य आणला, परंतु तो वैद्य अर्धवट ज्ञान असलेला होता, त्यामुळे त्या औषधाने ते पोराचा प्राण मात्र गेला. तिथे दुसऱ्याचा उपाय काय चालणार. दुःखे अंतरे झिजे आणि वैद्य पुसता लाजे, तरी मग त्याची साजे आत्महत्यारे पण. श्री समर्थ म्हणतात की एखादा माणूस दुखण्याने आतल्या झिजत चालला आहे, पण वैद्याने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्यास काही सांगण्यास लाजू लागला तर त्याने आपलाच घात केला आहे असे समजून घ्यावे. जाणत्यावरी गर्व केला परी नेणत्याकरिता बुडाला, येथे कोणता घात झाला बरे पहा. श्री समर्थ ते सांगतात की जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेणत्याची संगत धरल्यामुळे एखादा माणूस बुडतो. पापाची खंडणी झाली जन्मयातना चुकली, ऐसी सोये प्रचित आली मनजे बरे. श्री समर्थ म्हणतात की पाप सर्व नष्ट झाले, परत जन्मास यावे लागणार नाही अशी आता आपल्याला प्रचिती आली पाहिजे. परमेश्वरास ओळखिले आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे.
श्री समर्थ म्हणतात की परमेश्वराचे खरे स्वरूप स्वतः अनुभवावे जाणावे, पण आपण कोण ह्याचाही अनुभव घेऊन आत्मध्यन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांड कोण केले, कासयाची उभारले, मुख्य कर्त्यास ओळखले म्हणजे बरे. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्मांडाचा कर्ता कोण, याची उभारणी कशी झाली आणि मुख्य कर्ता कोण हे सर्व ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला, प्राणी संशयी बुडाला प्रचिती विन. श्री समर्थ म्हणतात की या सर्व गोष्टीविषयी जर मनात संदेह असेल तर मग तो परमार्थ केला असेल तर तो वायाच गेला असे जाणावे, कारण प्रचिती नसेल तर माणूस संशयात बुडून जातो. हे परमार्थाचे वर्म, लटके बोले तो अधम, लटके मानी तो अधोधम, यथार्थ जाणावा. श्री समर्थ ते म्हणतात की येथे थोडक्यात परमार्थाचे वर्म सांगितले आहे. हे खोटे आहे असे जर कुणी म्हणेल तर तो माणूस अधम आहे असे जाणावे, आणि जो या वर्मास खोटे मानेल तो खरोखरच अधम असे जाणावा. येथे बोलण्याची काही झाली सीमा, नेनता न कळे परमात्मा, असे तर नाही सर्वोत्तमा तू जानसी. श्री समर्थ म्हणतात की आता यापुढे काही बोलण्यासारखे उरलेच नाही. अज्ञान जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंत परमात्म स्वरूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. माझे उपासनेची बडीवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लगे. समर्थ म्हणतात की माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की खरोखर सत्य आहे तेच ज्ञान लोकांना सांगावे. मी जर मिथ्या बोलेन तर दोष प्रभूला लागेल, म्हणून सत्तेची बोलावे. कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायत भावाचे शोधले पाहिजे मूळ. श्री समर्थ ते म्हणतात की म्हणून जे सत्य आहे तेच सांगितले जात आहे. खरा करता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. ते तसेच माया खोटे व कशी उत्पन्न झाली यांच्या मुळाचाही शोध घेतला पाहिजे. त्याची पुढे निरूपण, बोलिलीचे बोलिले प्रमाण, श्रुती सावध अंतकरण घातलीची घालावे. श्री समर्थ म्हणतात की तेच निरूपण पुढे केले जाईल. पूर्वी जे बोलले गेले तेच परत बोलावे लागत आहे. तरी आता श्रोत्यांनी सावध होऊन पूर्ण लक्ष द्यावे. सूक्ष्म निरूपण लागिले, तेथे बोलिलीचे मागोती बोलिले, श्रोत्यास पाहिजे उमगले म्हणून या. श्री समर्थ म्हणतात की सूक्ष्म विषयाचे निरूपण करावयाचे असल्याने श्रोत्यांना ते नीट उमजावे म्हणून पूर्वी बोललोच आहे ते फिरून बोलणे भाग पडत आहे. प्रचित पाहता निकट, उडून जाती परिपाट, म्हणून हे खटपट करणे लागे. श्री समर्थ म्हणतात की स्पष्ट व सूक्ष्म अनुभवाचा विचार केला की रूढीचे खंडन होते, म्हणून ही खटपट करावी लागत आहे. परिपाटेचे जरी बोलले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाट उडे. श्री समर्थ म्हणतात की जनरूढीप्रमाणे बोलावे तर स्वानुभवामुळे प्राप्त होणारे समाधान मिळत नाही. आणि बरे प्रचितीचे समाधान मिळावे म्हणून प्रयत्न केला तर जनरूढीचा विरोध भासतो. ऐसा साकडी दोन्हीकडे, म्हणून बोलिलोचो बोलणे घडे, दोन्ही राखून या कोडे, उकलून दाऊ. समर्थ म्हणतात की अशा प्रकारे दोन्ही बाजूकडून अडचण उपस्थित होते, म्हणूनच बोललेच तर परत बोलावे लागत आहे. आता दोन्हीचे रक्षण करून हे कोडे उकडून दाखवूया. परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखून निरूपण, श्रोते परम विलक्षण विवृत पुढे. समर्थ म्हणतात की जनरूढी अनुभव या दोन्हीचे प्रामाण्य राखून निरूपण केले जाईल. विचारवंत श्रोत्यांनी त्याचे पुन्हा पुन्हा मनन करावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय
दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय 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 श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
जय सद्गुरू.